आज दिवसाच्या कामाला जर वाटणीचं काम असेल तर 300 रुपये घेतात आणि जर कोरपायसारखं काम असेल तर 200 रुपये घेतात, पण त्याचे सुद्धा फक्त 15 रुपये टिपडे केलं जातं। दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मागण्या जर लवकरात लवकर दखल घेतली गेली नाही, अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये तोडगा काढावा आणि जी लिटरला 10 रुपयाची लूट चालू आहे त्या लूट जर थांबवली गेली नाही तर येत्या काळात पालकमंत्री असलेले दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जेव्हा सोलापूर जिल्ह्यात म्हणा किंवा या भागामध्ये येतील तेव्हा त्यांना शेतकरी मूर घासाच्या खऱ्या अर्थानं पाट्या त्यांच्या गाडीवर टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, एवढे शेतकरी खवळलेले आहेत। आम्ही शेणामुतामध्ये हात घालून आम्ही गोरगरिबाने कष्ट करायचं आणि मलाई मात्र तुम्ही खायची असं हे आता अजिबात चालणार नाही। ज्या शेतकरी कष्टकरी दूध उत्पादकांनी आता निश्चय केलेला आहे येत्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर या सरकारला आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्याचा हिसका निश्चित दाखवल्याशिवाय राहणार नाही। जय जवान, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य, दुधाला तरवार, शेतकरी तुटीचा आणि सरकारचं करायचं काय? आज गाडीमध्ये 20 रुपये 40 रुपयाच्या बिस्लरीच्या बाटल्या ज्या ज्या चौकात उतरल तिथं गुलाबाच्या हाराशिवाय हार नाही आणि आम्ही इथं शेणाच्या वासात मेटाकुट्टीला आलोय, आम्ही आता हे काही सहन करू शकत नाही। लक्षात ठेवा, पालकमंत्र्यांनी आता आलं तर दुधाचा प्रश्न सोडवून यावं, नाहीतर किमान पंढरपूर तालुक्यात